हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर विजय काळे आणि मी परत स्वागत करतो आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ विजू. आज हायवेला आहे उभा आणि म्हणजे जाताना मला एक अगदी सुवर्ण चित्र ज्याला म्हणतात किंवा सुवर्ण क्षण समोर माझ्या असं सुवर्ण चित्र आहे आणि ते सुरेख सुवर्ण चित्र मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. खूप छान वृक्ष आहे आणि त्याची मला माहिती द्यायची आहे थोडक्यात. तर चला बघूया. ओके फ्रेंड्स, तर बघा हा तो वृक्ष आहे. या वृक्षाचं नाव आहे पहावा. मराठीमध्ये याला पहावा म्हणतात, हिंदीमध्ये याला अमलतास, इंग्लिशमध्ये गोल्डन शॉवर ट्री आणि सायंटिफिक नाव वगैरे त्याचं कॅशिया फिस्चुला असं काहीतरी सायंटिफिक नेम आहे. पण तुम्ही वृक्ष बघा किती सुंदर आहे. म्हणजे बघा त्याची ती पिवळी गुच्छे, असं वाटतं की देवाणी वरून काहीतरी असा सुवर्ण वर्षाव आकाशातून केला आहे खाली. गुच्छेचे गुच्छे असे याला गुच्छांनी फुलं येतात बघा. जसे अंगुराचे घड असतात ना, तसे गुच्छांनी याला फुलं येतात. सध्या काय बाहेर हवा बरीच चालू असल्यामुळे तुम्हाला अशी स्टेडी इमेज नाही देऊ शकत आहे. हे बघा किती छान वृक्ष आहे ना. एक मध्यम आकाराचा वृक्ष होतो हा. मध्यम आकाराचा वृक्ष होतो, अतिशय शोभिवंत वृक्ष आहे आणि याला सुवर्णक असं पण नाव आहे. आयुर्वेदामध्ये याचं भरपूर महत्त्व आहे. याच्यापासून खूप साऱ्या म्हणजे जुनाट आजारांवरती खूप साऱ्या चांगल्या औषधी बनतात. आयुर्वेदामध्ये खूप सारं याचं महती सांगितलेली आहे. आपण त्या खोलवर नाही जाऊया, पण ओव्हरऑल हा इतका दिसायला असा मनमोहक आणि सुंदर वृक्ष आहे. याची लागवड तुम्ही शेतामध्ये, बांधावरती, घराच्या समोर एक डेकोरेटिव्ह ट्री म्हणून, त्यानंतर रस्त्याच्या बाजूला वगैरे जिथं जागा छोटीशी मिळेल मध्यम वृक्ष असल्यामुळे, आणि सहजच रुजणारा वृक्ष आहे. याच्यानंतर याला शेंगा लागतात, बिया सहजच भिजवून ठेवल्यानंतर सहजच रुजतात. असा हा सुंदर पहावा आपण प्रत्येकाने घराबाहेर येऊन आता पहावा. येणाऱ्या पावसाळ्यात नक्की लावावा, असं मला माझी एक विनंती आहे तुमच्या सर्वांकडे. अशा एका सुंदर आणि खूप छान अशा वृक्षाची तुम्हाला माहिती आज द्यायच्या उद्देशाने हा व्हिडिओ करत आहे. केरळमध्ये ॲक्च्युली हे केरळचं राज्यफूल आहे बघा. हा पूर्ण झुपका आहे ना, हे केरळचं राज्यफूल आहे पहावा. तिकडे याला कुन्नी कोना असं काहीतरी त्यांच्या लँग्वेजमध्ये असं काहीतरी नाव आहे याचं. आणि तिथं एक विशू नावाचा काहीतरी फेस्टिवल आहे, खूप म्हणजे असा त्यांचा कल्चरल फेस्टिवल आहे तो विशू. तर त्याचं प्रतीक हे बहाव्याचं फूल मानलं जातं. बहाव्याचं फूल आहे केरळचं. आणि अगदी असे पिवळ्या रंगाची लख्ख 24 कॅरेट गोल्ड ज्याला म्हणता येईल, अशी सुंदर पिवळी छान लखाकीवाले याच्या रंग आहे फुलांचा. भरभरून नेक्टर असतं. मधमाशा, छोटे शिंजीर वगैरे, सनबर्ड्स वगैरे यांच्यासाठी तर अगदी मेजवानी आहे आता सध्याच्या दिवसांमध्ये याची. अतिशय छोटा वृक्ष आहे आणि खालपर्यंत बघायला झुपके लागलेले आहेत. दिसले खालपर्यंत आहे. आता हे बघा, हे सध्या हा जो घड आहे हे अजून आता हे फुललेलं नाही आहे. आवाज खूप आहे सध्या, आता असं पूर्ण फुललेलं नाही आहे. हे सध्या कळ्या आहे त्याला. हा पण असा छान आता झुपका असा खाली येणार आणि असा लोंबता जसा हा बनलेला असं बनेल आहे. तर येणाऱ्या पावसाळ्यात मंडळी नक्की हा वृक्ष लावा. सहज रुजतो. नाही आपल्याला बिया गोळा करणं शक्य झालं, नर्सरीमधून घ्या, घरासमोर लावा, शेतात लावा. नक्की हा वृक्ष लावून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये याचं वृक्षारोपण करू आणि इतक्या सुंदर वृक्षाला जास्तीत जास्त प्रमाणात वाढवूया, हो ना. ठीक आहे मंडळी, तोपर्यंत माझं वाईल्ड टेल्स विथ विजू, मी डॉक्टर विजय काळे, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट शेअर करा. तुमचे हे सगळे कमेंट शेअर माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहेत. मला नवीन व्हिडिओ बनवायला त्याच्यामधून बरंचसं इन्स्पिरेशन मिळतं. आणि तोपर्यंत प्लांट ट्रीज आणि जय पर्यावरण.